नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मुंबईच्या चाळीतील प्रेम. मुंबईची ती गजबजलेली चाळ. एका बाजूला मुलं क्रिकेट खेळत होती तर दुसऱ्या बाजूला बायका पापड वाळवत गप्पा मारत होत्या. सकाळी कामावर धावणाऱ्या लोकांच्या पावलांचा आवाज, दुपारी शेजारच्यांनी उधार घेतलेला चहा पावडरचा डबा आणि संध्याकाळी वाजणारा भजनाचा आवाज, हीच त्या चाळीची ओळख होती. त्या चाळीत राहत होता अजय, एक साधा प्रामाणिक मुलगा. सरकारी ऑफिसमध्ये लिपिकचं काम करत होता. रोज सकाळी पांढरा शर्ट, नीट इस्त्री केलेली पॅन्ट आणि डोक्यावर नारळाच्या तेलाने चकाकणारे केस, असा त्याचा आविर्भाव. अजयचं आयुष्य साधं पण समाधानी होतं, जोपर्यंत चाळीत नवीन रहिवासी आले नव्हते. एका दिवशी चाळीच्या शेजारच्या खोलीत स्वरा आणि तिचं कुटुंब राहायला आलं. स्वरा म्हणजे एखाद्या मराठमोळ्या चित्रपटातील नायिका. लांब केस, डोळ्यात चमक आणि ओठावर गोड हास्य. ती सकाळी कॉलेजला जाताना जीन्सवर साधा कुर्ता घालून केसांच्या वेणीत पांढऱ्या जास्वंदीचा गजरा लावायची. पहिल्याच दिवशी अजयने तिला पाणी भरण्यासाठी टाकीजवळ पाहिलं. तिने नमस्कार केला आणि अजयच्या मनात काहीतरी हललं. चाळीचं आयुष्य म्हणजे एकमेकांच्या जवळ राहणं. अजयला रोज तिच्या खिडकीतून वाजणारा रेडिओ ऐकू यायचा. बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं. हा संवाद ऐकताना त्याला कळायचं, स्वरा जवळच आहे. चाळीच्या गॅलरीत भांडं धुताना, पापड वाळवताना किंवा दिवाळीत कंदील लावताना त्यांची नजरेनजर व्हायची. सुरुवातीला हलक्या गप्पा सुरू झाल्या. आज पाऊस भारी आलाय ना? हो, पण त्यामुळे टाकीचं पाणी पुन्हा कमी होणार. हळूहळू ती मैत्री वाढली. अजय स्वराच्या कॉलेजचे प्रोजेक्ट करून द्यायचा आणि स्वरा अजयसाठी आईकडून आलेले लाडू आणायची. दिवाळीच्या संध्याकाळी चाळीचा सारा पटांगण दिव्यांनी उजळून निघाला होता. सगळेजण वरच्या टेरेसवर फटाके पाहत होते. अजयने हळू स्वराजवळ जाऊन म्हटलं, स्वरा, मी सांगू का एक गोष्ट? ती हसली. काय? तुझ्याशिवाय ही चाळ रिकामी वाटेल आणि मीही. स्वराच्या चेहऱ्यावर गोड लाजरी स्मितहास्य उमटलं. तिने हलकेच उत्तर दिलं, हो, आणि माझ्यासाठीही असंच आहे अजय. त्या क्षणी फटाक्यांचा आवाज जरी गडगडत होता तरी त्यांच्यासाठी सारा आवाज जणू थांबला होता. पुढच्या काही वर्षात त्यांचं प्रेम चाळीतील सगळ्यांना कळलं. लग्नाच्या वेळी चाळीच्या सगळ्या घरांनी मिळून हॉल सजवला. त्या गडबडीत, गाण्यात आणि हास्यात एक गोष्ट खरी होती. मुंबईच्या त्या लहानशा चाळीत दोन हृदयाचं प्रेम जन्माला आलं होतं. धन्यवाद.